समर्थ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त. त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिना भाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरी भाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे. माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र. ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात. तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी. स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोणी म्हणी. नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात. मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित. अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी पालक लिहून देतो पेढीवरी. अपुचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत. पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी. शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थे त्याच वेळे. त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रती गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी. दर्शन घेवोनी श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थे तयाप्रती घेवोन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपणी झोळी समर्थे तयासी दिधली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता हे तौर बडवोनी.
विनविते जोडवणी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरी भाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.